मित्रांनो, सध्या क्रिकेटचं वेड हे अगदी जगाला म्हणण्यापेक्षा भारतात जरा जास्तच आहे. क्रिकेटचं वेड हे भारताला इतकं जास्त असल्यामुळे आपल्या भारतामध्ये क्रिकेटमध्ये उलाढाल सुद्धा तितक्या जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात होती. जो दिखता है वो बिकता है आणि जो बिकता है उसमें ज्यादा लोग इंटरेस्ट रखते हैं. असा काहीसा कारनामा आहे तो म्हणजे क्रिकेटचा. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी सुद्धा आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकपसंती असलेला खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हे कधी संपूच नये असं काही इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांना वाटतं. त्यामुळेच कसोटी नंतर वन डे नंतर ट्वेंटी नंतर आयपीएल नंतर अजून बरंच काही आपल्या देशामध्ये येईल. आपल्या लोकांनी जिथं जाण्याची गर्दी करतात आणि जिथं जास्त पैसा त्या लोकांना धनाढ्यांना मिळतो तिथं जास्त इन्व्हेस्टमेंट असते आणि आपण त्याचे बळी पडतो. खरंच खेळाला महत्व दिलं पाहिजे, पण किती दिलं पाहिजे, किती प्रमाणात दिलं पाहिजे, आपला खरंच त्यामधून जीव जाईल असं महत्व दिलं पाहिजे का, हा प्रश्न आता स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण हे तसंच आहे. कारण आरसीबी हा 18 वर्षाच्या तपश्चर्येनंतर आरसीबी ही टीम जिंकली, त्याचा जल्लोष हा केलाच पाहिजे आणि सर्वांनी तो विजय जल्लोषात साजरी केला. हा साजरी करताना त्याला एक गालबोट लागलं, ते म्हणजे कर्नाटकमध्ये बेंगलोरमध्ये चन्नस्वामी स्टेडियम मध्ये त्या चेंगराचेंगरीत जवळपास 11 लोक मृत्युमुखी पडली आणि अजून काही जखमी आहेत आणि तेही गंभीर जखमी आहेत. तर ते स्टेडियम होतं 35,000 कॅपॅसिटीचं आणि तिथं लोक आली 3.5 लाखाच्या आसपास. आता इतकी लोक आल्यानंतर चेंगराचेंगरी ही होणारच. आता हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा की आपण लहान मुलं जी काही तिथं घेऊन जातोय, खरंच ती जागा तितकी सेफ आहे का? आपण किती आंधळे झालेलो आहोत एखाद्या सेलिब्रिटीला पाहण्यासाठी. इतके जर 3.5 लाख लोक तिथं आले असतील तर आपण त्या सेलिब्रिटीला पाहू तरी शकू का? आणि हे टेलिव्हिजनवरती लाईव्ह होत असता आपण आपल्या घरी बसून का त्या सेलिब्रिटीला बघू शकत नाही? पण आपल्याला आमने सामने बघायचं असतं. ही होड आपल्याला लागलेली आहे आणि त्याची जाहिरात सुद्धा तशीच केली जाते. यामध्ये पैसा तितका आहे आणि तो मिळणार तुम्हाला आम्हाला गरीबांना नाही तर तो धनाढ्यांना मिळणार आहे. कारण यामध्ये एक ओव्हर झाल्यानंतर एक जाहिरात घेतात, तसे दुसऱ्या कोणत्या स्पोर्टला तशी जाहिरात मध्ये लावता येत नाही, त्यामुळे त्यांना स्पेस मिळतो जाहिरातीसाठी. हे एक कारण. त्यामध्ये जास्तीत जास्त त्यामध्ये जाहिराती असतात. आणि दुसरं म्हणजे सरकारनंच त्याला आता लिगली परवानगी दिली आहे, ते म्हणजे ड्रीम 11. यामध्ये पैसा सुद्धा सट्टाबाजी सुद्धा तितकी लावली जाते आणि त्याची जाहिरात सुद्धा आपले मोठमोठे हिरो हिरोईन सेलिब्रिटी करत असतात. आणि एक एक खेळाडू किती किती रुपयाला विकत घेतला जातो हे आम्ही सगळ्यांनीच पाहिलंय. म्हणजे किती मोठा प्रचंड पैसा यावरती लावला जातोय. कारण हा खेळ लोकप्रिय खेळ असल्यामुळे यावरती पैसा लावला जातोय. पण हा पैसा लावू द्या, लावणारे पैसा लावत असतील, खेळणारे खेळत असतील, हा एन्जॉय म्हणून आपण पाहायला पाहिजे. पण एन्जॉय म्हणून पाहता पाहता आपला जीव सुद्धा यामधून गमवतोय. यासाठीच एक सोशल मीडियावरती एक कविता फिरते. ती कविता तुम्ही नक्की ऐका. ती कविता ऐकल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण जे काही आहे याचा सारांशच तुम्हाला कळेल. माणूस कसा मेला? काल गर्दीत मेला. गर्दी कशाची? क्रिकेटच्या विजयाची. विजय कोणाचा? खरेदी केलेल्या खेळाडू टीमचा. टीम कोणाची? टीम बक्कळ पैसे असलेल्या मालकाची. मालक कोणाचे? भांडवलशाहीच्या व्यवस्थेचे. व्यवस्था कोणाची? मुठभर लोकांची. मुठभर लोकांची पोरं रस्त्यावर खरंच मरतात का? जे मरतात त्यांचं मुठभरांना सोयीसुतक तरी असतंय का? मग नेमकं जिंकलं कोण? मग नेमकं हरलं कोण? ही कविता खरंच विचार करायला भाग पडते. देशासाठी रक्षण करणाऱ्या आर्मी मधल्या जे जवान आहेत ते सेवानिवृत्त होऊन आल्यानंतर अशी जर मिरवणूक काढली तर खरंच याची गर्दी होईल का, हा प्रश्न सुद्धा मनाला पडतोय. कारण खऱ्या आपल्या देशाचे हिरो ते आहेत. त्यांनी आपल्या देशाचं संरक्षण त्या बॉर्डरवरती केलं, त्यामुळे आज आपण इतका जल्लोष करतोय किंवा हे क्रिकेट तरी आपण पाहू शकतोय. तर आर्मीवाले रिटायर होऊन आल्यानंतर, सेवानिवृत्त होऊन आल्यानंतर त्यांची मिरवणूक खरंच इतकी काढल्यानंतर इतकी गर्दी होईल का, हा प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाला विचारा. खऱ्या रिअल हिरोना आपण खरंच डोक्यावर घेतोय का, हा प्रश्न सुद्धा विचारा. आणि दुसरा प्रश्न मनात माझ्या हाच येतोय की खरंच आपण एखाद्या व्यक्तीला पाहण्यासाठी इतके झुंबड काही करतो की चेंगराचेंगरीत आणि त्या चेंगराचेंगरीत इतक्या जणांचा मृत्यू जातोय. आताच येणाऱ्या वारीचं जर आपण उदाहरण घेतलं तर वारीला कुणाचंही इन्व्हिटेशन नसताना, कुणाचेही निमंत्रण नसताना वारीला इतके मोठे वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाच्या भेटीला जातोय आणि तिथं कुठेही चेंगराचेंगरी होत नाही. आतापर्यंत कुठेही तिथं मृत्यू झाल्याची नोंद सुद्धा नाही आणि त्याची गिनीज बुकानं सुद्धा नोंद घेतली आहे. मग त्यांना काय शिस्त असेल नेमकी? ते कोणत्या शिस्तीनं जात असतील? ते देवाच्या आशेनं जातात, देवाला भेटण्यासाठी जात आहेत. ते संपूर्ण कीर्तनात रंगून अगदी रंगमान होऊन जातात त्या विठ्ठलाच्या नामस्मरणात. तर तिथं चेंगराचेंगरी होत नाहीत. मग त्यांनी स्वतःला असे काय नियम काढून घेतलेले आहेत तिथं का चेंगराचेंगरी होत नसतील? लाखोंच्या गर्दीत जाणारा हा मेळावा कोणत्या शिस्तबद्धीत जात असेल? त्यांना कोणते नियम त्यांनी स्वतःला घालून घेतले असतील? कारण त्यांची नियमावली तरी अशी कुठं जाहीर होत नाही की बाबा असं तुम्ही या किंवा असं तुम्ही वागा म्हणून. तरी सुद्धा त्यांनी स्वतःला नियम असे कोणते घालून घेतले असतील? आणि आपण स्वतःला काहीतरी नियम घालून घेतली पाहिजे की सेलिब्रिटींना कितपर्यंत मोठं मानायचं आणि त्यासाठी आपण आपल्या
आपला जीव द्यायचा आहे का त्यांना पाहण्यासाठी? फक्त हीच क्रिकेटचीच अवस्था नाही तर अशी बॉलिवूड मधल्या हिरोची सुद्धा तीच अवस्था आहे. हिरोना सुद्धा पाहण्यासाठी मोठमोठ्या प्रमाणात गर्दी होतात. आता गर्दी होताना आपण पाहतोय आणि तेच सेलिब्रिटी तेच हिरो लोक अगदी पान मसाल्याच्या वगैरे जाहिराती करताना सुद्धा आपण पाहिलंय. म्हणजे आपण आदर्श नेमकं कुणाला मानायचं हेच आपण विसरलेलो आहोत का काय हा प्रश्न पडतोय. तर मित्रांनो, माझी एकच इच्छा आहे की गरीबाचं एखादं पोरग कुठेतरी मोठ्या पदावरती लागलं तर त्याची मिरवणूक काढा आणि त्याचं ते सेलिब्रेशन करा. एखादा आर्मीचा जवान जर रिटायर होऊन आला असेल तर त्याची मिरवणूक काढा आणि ते सेलिब्रेशन करा. याचंही सेलिब्रेशन करा. पण आपला जीव धोक्यात घालून सेलिब्रेशन, कोणतंही सेलिब्रेशन हे सेलिब्रेशन नाही, हे आपण कुठेतरी ओळखलं पाहिजे. आणि मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि ती कविता सोशल मीडियावरती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.